सरदेसाई यांना जर माहिती होतं तर त्यांना थांबवलं का? हे दोन गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. चंद्रपूरच्या नगरसेवकांना मी काल हे सांगितलं, ह्याच्यामध्ये काँग्रेस पक्षानं अधिक गंभीरतेने चर्चा करणं गरजेचं होतं शिवसेनेच्या आमच्या नगरसेवकांशी, त्या गटाशी. त्यांच्यामध्ये वंचितचेही काही लोक होते, काही अपक्ष होते. पण दुर्दैवानं काँग्रेस पक्षांच्या तिथे दोन गट आहेत, दोघांनी वेगवेगळं रजिस्ट्रेशन केलं असेल, आपण पाहिलं असेल. काँग्रेस पक्षाच्या दोन गटामध्ये एकवाक्यता शेवटपर्यंत होत नव्हती, झाली नाही. आम्ही त्या संदर्भात वरिष्ठांशी बोललो. खासदार श्रीमती धानोरकरांशीही बोलणं झालं, विजय वडेट्टीवारांशी बोलणं झालं. तरीही जर त्या दोघांमधलंच मिटत नाही, अशा वेळेला स्थानिक राजकारणामध्ये काय उलथापालथ झाली आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला, महापौर पद वगैरे दिलं. त्या संदर्भात स्वतः उद्धव ठाकरे लक्ष घालत आहेत. स्वतः कदाचित 1-2 दिवसात त्या लोकांना इथे मुंबईत पाचारण केलं जाईल आणि त्यानंतरची पुढली खबर मी तुम्हाला देईन. पण एक सांगतो, मी तुम्हाला माननीय उद्धवजींचं परत एकदा सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची भूमिका त्यांची नव्हती आणि आजही नाही. ज्या भारतीय जनता पक्षानं बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, चिन्ह चोरायला मदत केली, अशा चोरांना पाठिंबा देऊन कुठेही सत्तेवर आणू नका, हे त्यांचे स्पष्ट आदेश चंद्रपूरसाठी होते. या उपर जर कोणी सुपर उद्धव ठाकरे झाले असतील तर मला माहित नाही. पण ते सुपर उद्धव ठाकरे वरुण सरदेसाई आहेत का? एक स्पेसिफिक प्रश्न आहे, ते सुपर उद्धव ठाकरे वरुण सरदेसाई आहेत का? कारण गिरे त्यांच्या प्रतिक्रियेत असं म्हणता आहे, मला गिरे संपर्कात होतो वरुण सरदेसाईच्या, त्यांनी सांगितलं तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या. त्यामुळे ते वरुण सरदेसाई योग्य वाटेल तो निर्णय उद्धव ठाकरे आहेत का? नाही. उद्धव ठाकरे एकच आहे. जसे बाळासाहेब ठाकरे तसे उद्धव ठाकरे एक आहे. मी स्वतः उद्धव ठाकरेंचे आदेश मानतो. मी किती मोठा झालो तरी एखादी गोष्ट जरी मला मनाला पटली नाही, पण जेव्हा माझे पक्षप्रमुख मला सांगतात की संजय आपल्याला हे करायचंय, पुढे न्यायचंय, तेव्हा मी त्या संदर्भात कधीही वाद घालत नाही आणि त्यांचा आदेश जो आहे तो पाळतो. सत्ता वगैरे किंवा पद वगैरे त्याच्या पुढे काही नाही, ही मी घेतलेली आमच्यासारख्या असंख्य लोकांनी पाळलेली शिस्त आहे त्या पक्षामध्ये. जर सत्ता ही मोठी असेल, कोणाला वाटत असेल आपल्या विचारांपेक्षा, तर मी त्यांना इथून हात जोडतो. नाही, पण राऊत साहेब, तुम्ही म्हणाला उद्धव ठाकरेंची विरोधी पक्षामध्ये बसायला काहीच हरकत नसतं. आज मुंबईमध्ये आम्ही विरोधी पक्षात बसतो आहोत. भूमिका मान्य न करता जर स्थानिकांनी तो निर्णय घेतला असेल, जर स्थानिकांवर कारवाई होणार असेल, तर मग ज्यांना सांगण्यात आलं, ज्यांच्या संपर्कात होते, अशा वरुण सरदेसाईंवर कारवाई होणार का? असं आहे की हे तुम्ही आणि मी बोलू शकत नाही ना, कोणीतरी तिथून सांगताय. अनेकदा असे चर्चा आमच्याशी होत असतात, पण शेवटी आम्ही फायनली माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा हा निरोप आहे हे सांगतो. अशा महत्वाचे निर्णय भारतीय जनता पक्षाबरोबर जाणं हे पाप आहे आणि हा महाराष्ट्राला न पटणारा विचार आहे. आज त्यांच्याकडे सत्ता आहे, केंद्रात आहे, महाराष्ट्रात आहे, ती उद्या राहण्याची शक्यता अजिबात नाही. पण शिवसेना हा डाग स्वतःला लावून घेऊ इच्छित नाही की आम्ही गेले अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाच्या निर्घृण विचाराशी संघर्ष करतो आहोत आणि कुठेतरी सत्तेसाठी आम्ही एकत्र आलो आणि तडजोड केली. ही गोष्ट माझ्यासारख्याच्या मनाला न पटणारी आहे. पण राऊत साहेब, मुनगंटीवार असं म्हणताय की जे ठाकरे सेना आणि भाजपमध्ये जी युती झाली आणि महापौर बसला, त्यात मुख्यमंत्र्यांनी 1 ऐवजी 1.25 वर्ष ठाकरे सेनेला महापौर देण्यास सांगितलेलं आहे आणि ठाकरे गट आणि भाजपमध्ये स्टॅम्प पेपरवर करार झालाय. मला माहिती, स्टॅम्प पेपरवर करार झालाय साहेब. बघा, याच्यावरती उद्धव ठाकरेंची सही असं मला वाटत नाही. मी परत सांगतो, स्थानिक पातळीवरती काय झालंय त्या संदर्भात उद्धव ठाकरे आता माहिती घेत आहेत. पण पक्षातले बहुसंख्य लोक या भूमिकेशी, या विचारांशी या क्षणी मान्य नाही. चंद्रपूरला जर करायचीच आहे तुम्हाला युती, तर आधी तुम्ही महाराष्ट्र मंत्रिमंडळातल्या गद्दारांना बाहेर काढा. तुम्हाला शिवसेना हवी आहे ना खरी, ओरिजिनल, मग शिवसेनेतून बेईमानी करून आलेल्या लोकांना बाहेर काढा, मग आम्ही तुमच्याशी चर्चा करू.